काल प्रशासनाकडनं या आंदोलनकर्त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाहीये। होईल तेवढा त्रास कसा देता येईल त्याच उद्देशाने या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांचं जास्तीत जास्त अतोनात हाल कसे करता येतील हेच या प्रशासनाने पाहिलेलं आहे। आणि या ठिकाणी आमची मराठा समाजाची जी मागणी आहे, रास्त मागणी ओबीसीतून आरक्षण हे देऊन फडणवीस सरकारने सगळ्या मराठा समाजांना सहकार्य करावे। भारत देशामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबई ही भारताची राजधानी आहे आणि या मुंबईमध्ये येणारे जगभरातून येणारे अनेक लोक इथं आपल्या रोजीरोटीसाठी येतात। आणि आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की एखादा अतिथी जर आपल्याकडे आला तर त्याला एक ग्लास भरून पाणी आणि पोट भरून जेवण दिलं पाहिजे। पण गेल्या 2 दिवसापासून आपलेच मराठी बांधव ज्यांनी या मुंबईसाठी रक्त सांडलं आहे आणि हुतात्मा स्वीकारला आहे असे मराठा बांधव फक्त पाणी आणि जेवणापासून जर वंचित राहत असतील तर राज्यकर्ते कोणत्या दिशेला चाललेत हा या ठिकाणी खरा मोठा प्रश्न आहे। आरक्षण आमची ही मागणी आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आदरणीय जरांगे पाटील साहेब इथून उठणार नाहीत। कितीही दिवस आंदोलन चाललं तरी काही फरक पडत नाही। तुम्ही जेवण पाणी सगळे बंद केलं तरी आम्ही आमच्या गावाकडून जेवण आणि पाणी बोलू एवढं या ठिकाणी मी ठामपणे सांगतो। आम्ही गावातील बांधवांनी आम्हाला वर्गणी केली, आमचे काही पैसे असे एकत्र करून आम्ही वर्गणी करून गावाकडून आज आझाद मैदान येथे आलो आहोत। तर गावाकडून येत असताना मुस्लिम बांधवांनी बॅनर आणि आम्हाला वर्गणी सुद्धा दिली की तुम्ही तुमच्या डिझेल साठी तुम्हाला इथं समजा राहण्या खाण्यासाठी पैसे लागते, त्या पैशासाठी मुस्लिम बांधवांनी मदत केली आम्हाला। आणि आज आझाद मैदान येथे आम्ही आलो। येताना रस्त्याने खूप अडचणी आल्या, रस्त्याने पाऊस चालू होता, रस्त्याने पाऊस चालू असल्यामुळे आमची ताडपत्री गाळली, आमच्या गाड्या भिजल्या आणि गाड्या भिजल्यानंतर जेवणाची आमची सोय झाली नाही, चहा पाणी भेटलं नाही कुठे रस्त्याने। प्रचंड पाऊस, मोठा पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असल्यामुळे खूप आमची गैरसोय झालेली आहे। आणि त्या ठिकाणी काल इथे आल्यानंतर तर पोलिसांनी आम्हाला चुकीचा मार्ग, ज्या मार्गाने आम्हाला यायचंय त्या मार्गाने न नेता दुसऱ्याच मार्गाने लावलं। असं जवळपास 20-25 किलोमीटर आम्ही या आझाद मैदानाच्या दिशेने, आम्ही नवीन गावाकडले माणसं, आम्हाला काय माहिती आझाद मैदानाकडे कसे जायचे। तर पोलिसांनी अक्षरशः आम्हाला गावाकडे लावायचा प्रयत्न केला, पण चांगले आमचे मराठा बांधव पाठ झाल्यानंतर आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला आझाद मैदानाचा रस्ता दाखवला। आणि या ठिकाणी आल्यानंतर तर इतकी आम्हाला दयनीय अवस्था, आझाद मैदानचा बोर्ड दिसतोय कुठं, आझाद मैदानाला बोर्डच नाहीये कुठं, लोक फिरतायत चारी बाजूने, आझाद मैदान कुठे सापडतच नाही। मग आम्ही प्रशासनाला विनंती केल्यानंतर प्रशासनाने आम्ही रस्त्यावर हिंडत असताना दिसताना तुम्ही आझाद मैदानाकडे जा, मग या आझाद मैदानाचं गेट आम्हाला दाखवलं। तिथे गेल्यानंतर सगळ्या चिखलच, पाणी नाही, कसली सोय नाही, टॉयलेट आज ठेवलेत तिथं आणि टॉयलेट आज ठेवलेत म्हणजे लोकांना इतकी गैरसोय। 5000 लोकांची जी समजा रितसर मागणी आम्ही केली होती प्रशासनाकडे, ती मागणी त्यांनी मान्य केली। 5000 लोकांची सोय आहे तिथं, काहीच नाही। रात्री पिकअप खाली झोपलो आम्ही, त्याचा आमच्याकडे हेडवे इथं गाड्या आम्ही तिकडे काढायला लावल्या, पिकअप खाली झोपलो होतो आम्ही, 6 जण पिकअप खाली झोपलो। रात्री पाऊस आल्यामुळे पिकअप उठलो आणि असं दुसऱ्या झाडाखाली जाऊन उभं राहिलो आम्ही। रात्री काल आम्ही आंदोलन आल्यानंतर आझाद मैदानावरती पूर्ण चिखल आणि पाणी साचलेलं आहे। एकतर आमच्या गाड्या 10-15 किलोमीटर ट्रॅफिक मध्ये पाठीमागच आहेत, आमचं खायचं साहित्य, आमच्या अंगात घालायचे कपडे, आम्हाला पांघरायचे कपडे हे गाड्यामध्ये गुंतले आणि 15-20 किलोमीटर आमचं सगळं साहित्य राहिल्यामुळं आम्हाला इथं चिखलात झोपावं लागलं। राहण्यासाठी बसण्यासाठी तर कुठली जागा नव्हती आणि या इथल्या प्रशासनानं त्या आझाद मैदानावरची जागा तर नीट केली नाही, परंतु या ठिकाणी जे छोटे मोठे व्यावसायिक होते की ज्यामधून आम्ही बाहेरून गावाहून आलेले जे लोक आहेत त्यांना तिथून पैशाने काही विकत घेऊन खाता येईल तेही त्यांनी बंद करून टाकले। त्याच्यामुळे आम्हाला इथल्या या ठिकाणी उपाशी राहण्याची काही समाज बांधवांना या ठिकाणी वेळ आली, पैसे असून सुद्धा आम्हाला खाण्याला पिण्यासाठी या ठिकाणी मिळालं नाही। अशा प्रकारची आमची गैरसोय केली। आणि खरं जर तसं पाहिलं तर या जगाचा पोशिंदा असणारा हा बळीराजा शेतकरी मुंबईमध्ये एक आपल्या आंदोलनासाठी आणि न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेला असताना सुद्धा या जगाच्या पोशिंद्याला उपाशी राहण्याचं दुर्दैवी पाप या ठिकाणी या राज्यकर्त्यांना इथल्या प्रशासनाने केलंय। प्रथम मी यांचा धिक्कार करतो।